नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवत्या विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मेजर ऑल इंडियामध्ये जो टॉपिक आहे, जो सर्वांच्याच तोंडावरती आहे, तो म्हणजे जेनरिक मेडिसिन विकत खरंच घ्या का। कारण आपण आपल्या घरामध्ये मॅक्झिमम बीपी शुगरचे पेशंट असतात। मग आपल्या मनामध्येच येतं की जेनरिक औषधालयावरती खूप स्वस्त औषध भेटत आहे, त्याच ठिकाणी स्टँडर्ड दर बघितलं, ब्रँडेड औषध बघितलं, खूप जास्त तफावत या रेटमध्ये आढळत आहे। नेमकं कोणत्या औषधी आपण विकत घ्या, कोणत्या नाही, हा मेजर क्वेश्चन प्रत्येक घरामध्ये हा राहतो। नेमकं जेनरिक औषधी घ्या की नको घेऊ, ब्रँडेड घ्या की नको घेऊ, कारण रेट खूप जास्त या दोन्हींमध्ये तफावत आपल्याला जाणवतात। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आज पूर्ण टॉपिक क्लिअर करणार आहे। ज्या लोकांचं मेडिकल आहे ना, मेडिकल म्हणजे कोणतं, जेनरिक मेडिकल चालवतात, त्यांना सुद्धा माहिती नसेल की नेमकं जेनरिक मेडिसिन म्हणजे काय राहतं ॲक्च्युअलमध्ये, की ठीक आहे ते स्वस्त आहे, चांगलं आहे, सर्व आहे, मात्र जेनरिक मेडिसिन कसे बनतात हे मॅक्झिमम लोकांना माहीतच राहत नाही। आज डिटेल मी तुम्हाला सांगणार आहोत, खूप नॉलेजेबल हा व्हिडिओ राहणार आहे। नक्की पूर्ण व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी यावरती मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, जेनरिक मेडिसिनकडे जाण्या अगोदर आपल्याला समजावं लागणार 3 टर्मिनॉलॉजी। सर्वप्रथम रिसर्च मॉलिक्यूल म्हणजे काय, एक टर्मिनॉलॉजी। सेकंड ब्रँडेड औषधी म्हणजे काय, आणि थर्ड जे आहे ते जेनरिक मेडिसिन म्हणजे काय। या 3 टर्मिनॉलॉजी जर आपण व्यवस्थित प्रकारे समजून घेतलं तर निश्चित प्रकारे तुम्ही यामध्ये डिफरन्शिएटही करू शकतात, कोणती औषधे घ्यायची, नाही घ्यायची, का बरं घ्यायची, का नाही घ्यायची, याचं सर्व नॉलेज तुमच्यापाशी 100% राहील। तर बघूया आपण पहिले रिसर्च मॉलिक्यूल म्हणजे काय आणि जेनेरिक औषधे का बनतात आणि एवढं रेटमध्ये तफावत का राहते, तर हे तुम्हाला कळून जाईल। तर बघूया आपण रिसर्च मॉलिक्यूल काय असतो। विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल एखादी ॲझिथ्रोमायसिन आहे, सर्वांना माहिती आहे ॲझिथ्रोमायसिन ही टॉन्सिलोफॅरेंजायटिसमध्ये यूज करतात। टॉन्सिल वाढले, मॅक्झिमम डॉक्टर एखाद्या प्रकारचं कोणतेही इन्फेक्शन असलं तर लिहून देतात, ऑक्युडेटस मीडियाचा प्रॉब्लेम असला तरी डॉक्टर लोक ॲझिथ्रोमायसिन प्रिस्क्राईब करून देतात। मात्र रेटमध्ये तफावत काय आहे, जर आपण स्टँडर्डमध्ये एखादा फॉर एक्झाम्पल ॲझिथ्रॉल बघितला ॲलेम्बिक कंपनीचं 20-25 रुपयापर्यंत एक टॅब्लेट आहे, त्याच ठिकाणी जेनेरिकची 5 रुपये 4 रुपयाला एक टॅब्लेट आपल्याला मिळून जाते। मग एवढा डिफरन्स का, हा सर्व जनसामान्यांच्या मनामध्ये आहे। जनसामान्यांच्याच नाही तर एज्युकेटेड जे लोक आहेत त्यांनाही अजून याचं पूर्णपणे माहिती नाही आहे की जेनरिक औषधे नेमकं काय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यावरतीच आज आपण बोलणार आहोत। बघा, रिसर्च मॉलिक्यूल आहे, ॲझिथ्रोमायसिन अशीच डायरेक्ट जेनेरिक म्हणून आलेली नाही आहे। ॲझिथ्रोमायसिन हा ड्रग नियर अबाउट 30-40 वर्षा अगोदरचा आहे। तर आता तुम्ही म्हणाल 30-40 वर्षा अगोदर आला कसा। कोणतीही अँटीबायोटिक असो, तुमच्याकडे कोणतीही बीपी शुगर पॅरासिटामोल कोणतीही जी औषध आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती रिसर्च केल्यानंतरच आलेली आहे, त्याचं संशोधन झाल्यानंतरच आलेली आहे। आता फॉर एक्झाम्पल पकडा तुम्ही की 30 वर्षा अगोदर ॲझिथ्रोमायसिन आली मार्केटला। ॲझिथ्रोमायसिन एखादा ड्रग, एखादी कंपनी काय करते की एखादा ड्रग जर डेव्हलप करायचा आहे, फॉर एक्झाम्पल ॲझिथ्रोमायसिन जर डेव्हलप करायचं आहे, तर एका कंपनीला खर्च कसा लागतो डेव्हलप करण्यासाठी, सर्वप्रथम रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती भर द्या। त्या मॉलिक्यूलचं सर्व पॅरामीटर समजून घ्या, कसा आहे, काय आहे, कुठं कम्पेटेबल आहे, साईड इफेक्ट काय, कसे आहे। त्यानंतर तो मॉलिक्यूल डेव्हलप झाल्यानंतर फॉर्म्युलेशन कशी बनवायची, त्याची प्रोडक्शन कसं करायचं, क्वालिटी कंट्रोल कसा ठेवायचा, या सर्व गोष्टी झाल्यानंतरसुद्धा ठीक आहे गव्हर्नमेंट अप्रूव्हल देते नाही देते, मॉलिक्यूल डेव्हलप झाला, गव्हर्नमेंटने अप्रूव्हल जरी दिलं की ठीक आहे बाबा तुम्ही ॲझिथ्रोमायसिन बनवला, नवीन मॉलिक्यूल आणलं, नवीन अँटीबायोटिक आणलं, ठीक आहे, छान आहे, सर्व आहे, गव्हर्नमेंटने अप्रूव्हल जरी दिलं, मात्र तो विकायचा कसा, हा सर्वात मोठा प्रश्न। म्हणजे एका कंपनीने एक अँटीबायोटिक ॲझिथ्रोमायसिन फॉर एक्झाम्पल डेव्हलप केली, खूप जास्त त्यावरती रिसर्च केला, 10-10 वर्ष रिसर्च केल्यानंतरसुद्धा अँटीबायोटिक डेव्हलप जशी पाहिजे तशी होत नाही। मग एखाद्या 10 वर्षे 15 वर्ष घालवल्यानंतरसुद्धा एखादा मॉलिक्यूल जर डेव्हलप झाला तर त्याला खूप काही गोष्टी लागतात, गव्हर्नमेंटचं अप्रूव्हल लागतं। त्यानंतर अप्रूव्हल भेटल्यानंतरसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग झाली, अप्रूव्हल भेटलं, मात्र मार्केटिंग करायची कशी, डॉक्टरांनी तो लिहिला तर पाहिजे। मग डॉक्टरांना माहीत कसं होणार, टी व्हीवरती जर ॲड केली की बाबा रे आम्ही ही अँटीबायोटिक तयार केली, लोकांना जर माहिती दिली तर डॉक्टर कशाला प्रिस्क्राईब करणार, हा एक मोठा प्रश्न। त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागत नाही। मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह शॉर्ट फॉर्ममध्ये MR ज्याला म्हणतात, त्यांच्या थ्रू डॉक्टरांकडे मेडिसिनची माहिती जाते की आम्ही हा
नवीन अँटीबायोटिक तयार केली, ही डोक्याची पॅरासिटामॉल तयार केली, डोके दुखण्यासाठी नवीन अँटीबायोटिक तयार केली, तर डॉक्टर साहेब तुम्ही आमचं लिहा, ही प्रिस्क्राईब करा, खूप छान इफेक्ट आहे वगैरे, MR त्यांच्या पद्धतीने लेवलने डॉक्टरांना कन्व्हिन्स करतात. डॉक्टरांना जर त्याचं खरंच आवडलं की नाही ही नवीन अँटीबायोटिक आहे, रिसर्च केलेली आहे आणि कुठेतरी छान याचा इफेक्ट आहे, तर डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. मात्र जे जी कंपनी MRला ठेवते तर त्यांना पगार द्यावा लागतो, एरिया मॅनेज ठेवावं लागतात, ZSM ठेवावं लागतात, म्हणजे पूर्ण टीम मॅनेज करावं लागते. रिसर्च केल्यानंतर सुद्धा एवढी मोठी टीम सांभाळावी लागते त्यांचं मार्केटिंग करण्यासाठी. त्यानंतर स्टॉक कसा प्रोव्हाइड होईल मेडिकलला, तर मेडिकलला स्टॉक कसा प्रोव्हाइड होतो, कंपनीतून CNFकडे जातो, CNFकडून एजन्सीकडे येते, एजन्सीकडून मेडिकलला येतं आणि नंतर तुमच्याकडे येतो तो मॉलिक्यूल. तर एवढा खर्च वेगवेगळे पर्सेंटेज ठरवले जातात. CNFला 5%, एजन्सीला 10%, मेडिकलला 20%, म्हणजे नियर अबाउट 40-50% तिथंच त्या प्रोडक्टचं मार्जिन हे त्यांना द्यावं लागतं. राहिलेला मार्केटिंगवरचा खर्च वेगळा. म्हणजे एवढं सर्कल सांगण्याचं काम का, तर एक रिसर्च मॉलिक्यूल डेव्हलप करण्यासाठी एवढा मोठा तामझाम करावा लागतो एका कंपनीला. मग त्यानंतर ती त्यांच्या मनाने प्राईस ठेवते. मग प्राईस ठेवल्यानंतर 20 इयर्स ॲप्रॉक्सिमेटली 20 वर्षासाठी एखाद्या कंपनीने जर सपोज ॲझिथ्रोमायसिन डेव्हलप केलं तर ते पेटंट घेतात त्या कंपनीचं, म्हणजे पेटंट घेतात त्या मॉलिक्यूलचं की 20 वर्ष फक्त आम्ही या मॉलिक्यूलची रॉयल्टी घेऊ, 20 वर्ष पेटंट आमच्याकडे राहील. म्हणजेच कोणतीही कंपनी त्या अदर कंपनी तो मॉलिक्यूल बनवू शकणार नाही. 20 वर्ष टोटल सेल आम्ही याचाच घेऊ. मग 20 वर्ष ती कंपनी पूर्ण कमाई करून घेते. बट जेनेरिकचा विषय कुठे येतो, हा झाला रिसर्च मॉलिक्यूलचा की रिसर्च केला, मार्केटमध्ये आणला, मार्केटमध्ये मस्त पैसे कमवून घेतले. मात्र जेनेरिकचा विषय कोणता येतो, केव्हा येतो, तर विद्यार्थी मित्रांनो जेनेरिकचा विषय तेव्हा येतो जेव्हा पेटंट ऑफ होतं रिसर्च मॉलिक्यूलचं, तेव्हा जेनेरिकचा विषय येतो. जेव्हा सपोज आज जर पेटंट ऑफ झालं तर ऑल कंपनीज रेडी राहतात त्याचा कॉपीड मॉलिक्यूल बनवण्यासाठी, त्याची हुबेहूब कॉपी करण्यासाठी. त्यानंतर सेम त्या मॉलिक्यूलचं जेनेरिक, म्हणजे जे पेटंट ऑफ झाल्यानंतर जेवढेही तुम्हाला मार्केटमध्ये मॉलिक्यूल बघायला मिळतात ते सर्वच्या सर्व जेनेरिक मॉलिक्यूल असतात. आता तुम्ही म्हणाल की ते जर जेनेरिक आहे, फॉर एक्झाम्पल ॲझिथ्रोमायसिन आहे, त्या एखाद्या कंपनीने ॲझिथ्रॉल बनवला, तो रिसर्च आहे, मग अदर ॲझिथ्रोमायसिन या जेनेरिक आहेत का, तर हो त्या जेनेरिक आहे. मात्र डिफरन्स काय ब्रँडेड आणि जेनेरिकमध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो ब्रँडेड औषधी ही एखादी सपोज मल्टीनॅशनल कंपनीज आहे, जेव्हा पेटंट ऑफ होते, पेटंट ऑफ झाल्यानंतर ती स्वतःकडे राईट घेते की आता आम्ही ॲझिथ्रोमायसिन बनवू. मात्र ब्रँड नेम जे ते आम्ही स्वतः जे ठरवणार आहोत ते आम्ही ब्रँड नेम त्या औषधीला देऊ. मग ब्रँड नेम त्यांनी जे औषधीला देतात तेव्हा ते ब्रँडेड औषधी होते. आणि ब्रँडेड आणि जेनेरिकमध्ये आणखी एक डिफरन्स असा असतो, तो म्हणजे इफिकॅसी आणि पोटेन्सी आणि प्युरिटीचा हा मॅक्झिमम यामध्ये डिफरन्स असतो. आता कसा, तर बघा जो रिसर्च मॉलिक्यूल आहे तो रिसर्च मॉलिक्यूल 99% प्युरिटी इफिकॅसी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. त्याच ठिकाणी ब्रँडेड ज्या औषधी आहे म्हणजे जस्ट फक्त ब्रँड नाव दिलेलं असतं चिपकून त्यावरती की या कंपनीचा आहे आणि हा ब्रँड आहे. जेनरिकमध्ये काय राहायचं, अगोदर जेनरिक औषधींमध्ये अगोदर राहायचं की ब्रँड नेमच राहायचं नाही, सॉल्टचं नाव राहायचं की पॅरासिटामॉल आहे मग पॅरासिटामॉल लिहायची. मात्र आता जेनरिक औषधीसुद्धा खूप जास्त डेव्हलप झालेलं आहे, ब्रँड नेम त्यांच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे जेनरिकमध्ये सुद्धा. तो एक विशेष एक सेपरेट टॉपिक त्यावरती वाटलं असतं बनवेल मी. मात्र इथे समजून घ्यायचा हा विषय की नेमकं जेनरिक आणि ब्रँडेडमध्ये काय डिफरन्स आहे, तर ब्रँडेड रिसर्च मॉलिक्यूल 99% इफिकॅसी पोटेन्सी प्युरिटी मेंटेन करतात. त्याच ठिकाणी ज्या ब्रँडेड औषधी राहतात त्या मल्टीनॅशनल कंपनीज बनवतात, फॉर एक्झाम्पल ल्युपिन, सिप्ला यासारख्या कंपनीज बनवतात. मग या कंपन्यात काय करतात, स्वतःचं नाव रेपो राहण्यासाठी मॅक्झिमम ताकद लावतात की जी इफिकॅसी आहे, पोटेन्सी आहे, प्युरिटी आहे ती अबाव द नॉर्म्स राहावं. म्हणजे 90%, 92% जेवढं त्यांच्याकडून पॉसिबल होईल तेवढं ते प्रयत्न करतात की छान मॉलिक्यूल डेव्हलप करून पेशंटला हा मिळावा. मात्र जेनरिकमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, जेनरिकमध्ये एक प्रॉब्लेम हा आहे की पोटेन्सी जी आहे, इफिकॅसी जी आहे, जी प्युरिटी आहे, जर गव्हर्नमेंटने सांगितलं की बाबा रे अबाव 85% मेडिसिन अप्रूव्ह होईल, तर जेनेरिक मेडिसिन त्या इफिकॅसी त्या मेडिसिनची पोटेन्सी प्युरिटी
बिल 85% जर सांगितलं अभाव तर 85%च ठेवते. आणि अदर ब्रँडेड कंपनी काय करतात की त्या 94% 99% नेऊन म्हणजे जाण्याचा प्रयत्न करतात. तर मेजर डिफरन्स इथं येतो. ऑल आर जेनरिक. रिसर्च मॉलिक्यूल सोडल्यानंतर ब्रँडेडसुद्धा जेनरिक आहे आणि जेनरिक मेडिसिनसुद्धा जेनरिक आहे. मात्र डिफरन्स कुठे आहे? इफिकॅसी, पोटेन्सी आणि प्युरिटीमध्ये. तर कळालं तुम्हाला की जेनरिक मेडिसिन जेवढे कंपन्या आहे त्या जर 85 सांगितलं असेल बिलो बेंचमार्क तर त्या 85च करतात. मात्र ते खर्च कुठं जास्त करतात? पॅकेजिंगवरती खर्च करतात. अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग दिसण्यासाठी की पेशंटने रिजेक्ट करायला नको, त्यानंतर मेडिकलवाल्याने रिजेक्ट करायला नको, अशी अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग हे जेनरिक मेडिसिन देतात, कंपनीज देतात. आता तुम्ही म्हणाल की मग रेट का डिफरन्स आहे? ठीक आहे, इफिकॅसी एक मान्य केलं, मग रेट का डिफरन्स आहे? जेवढं मी तुम्हाला सांगितलं ना की रिसर्च मॉलिक्यूलला रिसर्च करण्यासाठी पैसा खर्च होतो, सेम ब्रँडेड औषधीला स्वतः ब्रँडेड ज्या कंपनीज असतात ब्रँडेड औषधी विकण्यासाठी MR लावतात, त्या एरिया मॅनेजर, त्यांचं पूर्ण टीम वर्क जे चालतं, प्लस चेन थ्रू जो माल येतो 5% CFAला, 10% स्टॉकिस्टला, 20% मेडिकलला. तर ही जी चेन आहे यावरती खर्च जो होतो तो खर्च मॅक्झिमम कंपन्यांचा खर्च त्यावरती होतो. प्लस प्युरिटी इफिकॅसी मेंटेन करण्यासाठी जो खर्च होतो, तर हा खर्च जर कॅल्क्युलेट केला तर त्यामध्ये कंपॅरिझन जर केले आपण जेनरिकसोबत, तर जेनरिक औषधींवरती कुठलाही ब्रँडिंगचा खर्च होत नाही. ना MR त्याचा असतो की डॉक्टरांना भेटतो आमचं लिहा किंवा प्रिस्क्राईब करा, असा काही MR जेनरिक औषधींवरती नसतो. त्यामुळे तो एक त्यांचा खर्च मॅक्झिमम वाचून जातो. दुसरं मॅक्झिमम ते फक्त यावरती फोकस करतात की त्यांची पॅकेजिंग खूप छान राहावं. तुम्ही बघा जेनरिक औषधींची पॅकेजिंग तर अशी आलेली आहे काही की ब्रँडेड औषधींना मागे टाकून टाकते ती. तर हा एक मेजर डिफरन्स इथे पॅकेजिंगचा सुद्धा. तर जसं मी सांगितलं की ब्रँडेड औषधी बनवण्यामध्ये, त्यानंतर ती पूर्ण सायकल मेंटेन ठेवण्यामध्ये जेवढा खर्च लागतो तर तो खर्च काढण्यासाठी ब्रँडेड औषधे ज्या आहेत त्या महाग असतात. जेनेरिकला काहीही खर्च लागत नाही ब्रँडिंगसाठी, त्यामुळे त्या स्वस्त असतात. हा एक मेजर मोटो यामध्ये. आणखी यामध्ये एक ॲडिशनल पॉईंट की गव्हर्नमेंटनी आपण म्हणत आहोत की जेनरिक स्वस्त आहे स्वस्त आहे स्वस्त आहे, मात्र तुम्ही कोणत्याही शॉपवरती जा आणि ऑब्झर्व करा जेनरिक मेडिसिन मागताना MRP खूप जास्त जेवढी ब्रँडेड औषधींवरती MRP राहते त्याच्या अभाव त्या जेनरिक मेडिसिनवरती MRP राहते. मग मेडिकलवाला काय करतो 70% डिस्काउंट 80% डिस्काउंट देऊन ते तुम्हाला कमी करून देतो. मात्र गव्हर्नमेंटने जेनरिक औषधीमध्ये काय करायला पाहिजे की जर ती 20 रुपयाला जर औषध आहे ना तर ती 20 रुपयेच MRP ठेवायला पाहिजे, म्हणजे डिफरन्स येणार नाही. तुम्ही बघत असाल एका मेडिकलवरती जेनरिक औषधी 10 रुपयाला भेटते, तीच जेनरिक औषधी सेम ब्रँड नेम दुसऱ्या मेडिकलवर 30 रुपयाला भेटते, तीच सेम औषधी 80 रुपयाला सुद्धा भेटते. म्हणजे मॅक्झिमम लोकांची सुद्धा इथे फसवणूक करण्याचं काम होते. तर हे फसवणूक करण्याचं काम म्हणजे मार्जिनच्या चक्करमध्ये होते फक्त, बाकी काही नाही. तर गव्हर्नमेंटने एक यामध्ये आणखी एक रूल आणायला असा पाहिजे की जेनरिक औषधी फिक्स MRP एक करून द्यायला पाहिजे, म्हणजे लोकांचंही कन्फ्युजन नाही, मेडिकलवाल्याचंही कन्फ्युजन नाही, काहीच नाही. आता इथे सर्वात मोठा प्रश्न तुम्ही जो मला विचाराल तो हा की तुम्ही म्हणत आहात प्युरिटीमध्ये थोडासा डिफरन्स असतो, क्वालिटीमध्ये थोडासा डिफरन्स असतो, तर मग नेमकं जेनरिक औषध घ्या की नको घेऊ? मी हेच सजेस्ट करेल की जेनरिक औषधे नक्की 100% घ्या, तुम्ही शुअर घ्या. मात्र कोणत्या डिसीजसाठी घ्या? तर जे पेशंट आपल्या घरात जर BP आणि शुगरवाले पेशंट असतील, क्रोनिक म्हणजे लॉंग टर्म बिमारी ज्याच्यावरती काही इलाज नाही आहे. तुम्ही बघा BP आणि शुगर ज्या पेशंटला असते तिथं तुम्हाला परमनंट इलाज नाही आहे, टेम्पररी इलाज आहे. हा जो आपण गोळ्या खातो, तुम्ही ब्रँडेड औषधी खा की जेनरिक औषधी घ्या, एकदा BPची गोळी तुम्हाला घ्यायला लागली तुम्हाला घ्यास लागते. शुगरची एकदा बिमारी तुमच्या मागे स्टार्ट झाली ती तुम्ही ज्या वेळेला माणूस जातो त्याच वेळेला त्या गोळ्या सुटून जातात. मग त्या ब्रँडेड खा तुम्ही, जेनरिक खा की कोणतेही खा, म्हणजे ज्या औषधांवर परमनंट इलाज नाही आहे, टेम्पररी इलाज आहे, तर अशा सेगमेंटमध्ये मी सांगेल की जेनरिक औषधे जरूर खा. जसं की बघा BP शुगर झालं, त्यानंतर अस्थमा आहे किंवा अदर
क्रोनिक काही डिसीज आहे तुम्हाला, तर अशा डिसीजेसमध्ये नक्की आपण जेनरिक औषधे प्रिफर करावी. बिकॉज आपल्याला फक्त 5 दिवसासाठी 10 दिवसासाठी या गोळ्या घ्यावं नाही लागत, आपल्याला लाँग टर्म घ्यावं लागतात. डेली या गोळ्यांचा यूज करावा लागतो. तर लाँग टर्मसाठी ज्या लोकांना लाँग टर्म बिमारी आहे, डेली गोळ्या खावं लागतात, तर त्यांनी जरूर जेनरिक प्रिफर करावं. मात्र एखादी मेजर सर्जरी आहे तुमची, मेजर ॲक्सिडेंट झालेला आहे, तर अशा लोकांनी किंवा पॅरालिसिसचा अटॅक आला आणि लगेच तुम्ही जेनरिकच्या औषधावर जाल तर प्रिफरेबली रिझल्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्यावेळेला खूप जास्त इमर्जन्सी ज्या वेळेला असते ना, त्यावेळेला स्टँडर्ड ब्रँडेड औषधी प्रिफर करा, असं माझं पर्सनल ओपिनियन राहील. पर्सनल ओपिनियन आहे की ज्या वेळेला इमर्जन्सी आहे, तुम्हाला काही कट झालेला हात, काही डेव्हलप झालेलं आहे, तर त्या ठिकाणी ब्रँडेड औषधीचं कव्हरेज हे जे राहतं ते खूप जास्त ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ कव्हरेज राहतं त्या अँटीबायोटिकचं. त्याच ठिकाणी थोडं जेनरिक्समध्ये थोडंसं अँटीबायोटिकमध्ये मागेपुढे होऊ शकते, हे नक्कीच हा डिफरन्स आहे. आता त्यामध्ये डॉक्टर मेजरली प्रिस्क्राईब का करत नाही जेनरिक औषधे, यामध्ये फर्स्टली जो मेजर मोटो आहे तो हा आहे की मी जर सांगितलं की MR हे प्रत्येक कंपनीचे MR डॉक्टरांना भेटायला जातात आणि प्रत्येक कंपनीचं प्रोडक्ट सांगतात त्यांना. मग डॉक्टरांच्या मनातसुद्धा एक थोडंसं सॉफ्ट कॉर्नर होतं की हा 2 महिने झाला मला भेटत आहे, 3 महिने झाला भेटत आहे, रिक्वेस्ट करत आहे. तर डॉक्टरांच्या मनातसुद्धा सॉफ्ट कॉर्नर होतो की नाही रे बाबा, याचं थोडंफार मी लिहून देतो. त्याच ठिकाणी जेनरिक औषधीचे MR एकही MR कोणी डॉक्टरांना भेटत नाही, व्हिजिट करत नाही, त्यामुळे सॉफ्ट कॉर्नर तर राहतच नाही. दुसरा विषय, जर काही साईड इफेक्ट झाला, एखाद्या औषधीचा साईड इफेक्ट झाला, तर मग डॉक्टर जेनरिक औषधीचे जर MR त्यांना भेटतच नाही, तर मग ते कोणाला पकडतील, कोणाला बोलतील की नाही रे बाबा, या गोळीचा हा साईड इफेक्ट आहे, तू वरती तुझ्या टीमला सांग. त्याच ठिकाणी जे ब्रँडेड औषधे थोडाही जर डॉक्टरांनी जर फीडबॅक दिला की असा थोडा फीडबॅक म्हणजे असा साईड इफेक्ट दिसत आहे, तर लगेच त्यांची टीमकडे लगेच कंपनीच्या R&D पर्यंत हा विषय जाऊन पोहोचतो. त्यामुळे डॉक्टरांमध्ये हा थोडा माइंडसेट आहे की जर आपण जेनरिक जर लिहिलं तर थोडासा इफिकेसीचा जर प्रॉब्लेम आहेच, प्युरिटीचा प्रॉब्लेम आहेच, मात्र जर काही साईड इफेक्ट झाले तर काय झाले तर कोणाला पकडा, हा सुद्धा एक मेजर इश्यू आहे. तर असे सर्व टॉपिक मी कव्हर केले. माझं सजेशन एकच राहील या व्हिडिओतून, लाँग टर्म जर बिमारी तुम्हाला असेल तर नक्की आपण जेनरिक औषधी घ्यावी. साईड इफेक्ट विशेष काही राहत नाही, अजून तर काही विशेष असे डेव्हलप झालेले नाही आहे. मात्र एक आहे, इमर्जन्सी असेल तर ब्रँडेड औषधी यूज करा, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. तर हा सर्व 13-14 मिनटाचा कदाचित हा व्हिडिओ झालेला असेल, मात्र पूर्ण नॉलेज तुम्हाला आलेलं असेल की रिसर्च मॉलिक्यूल कशाला म्हणतात, ब्रँडेड औषधी कशी तयार होते आणि जेनरिकचं रूपांतर कसं होतं यामध्ये. तर ऑल टॉपिक क्लिअर झाले असेल, तरी काही डाऊट असेल तर मला कमेंट करून तुम्ही कळू शकता. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येतील. धन्यवाद.